मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एका गावात घडलेली एक भयंकर गोष्ट सांगणार असं. आणि ही गोष्ट आपल्याच एका सबस्क्रायबरने आपल्याक पाठवलेली असा. तुमच्याकडे सुद्धा असले भयंकर गोष्टी असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा, म्हणजे मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेन. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या गोष्टीकडे. एक तळे नावाचं गाव होतं. दिसाक एकदम अतिशय सुंदर. सगळीकडे हिरवागार शेत, आजूबाजू कसलीच घाण नाही, सगळीकडे एकदम स्वच्छता. माणसंसुद्धा खूप छान होती, मिळान मिसळान राहणारी आणि सगळ्यांशी बोलान चालान राहायची. प्रत्येकाच्या सुखादुःखात ती सहभागी व्हायची. आणि अशाच्या सुंदर गावात एक कुटुंब राहत होता. त्या कुटुंबाचं नाव जागळेकर. आणि त्या कुटुंबाक गावात खूप मोठं मान होतो, कारण त्या गावातले जे सरपंच होते ते त्याच कुटुंबातले होते, ज्योतिराव जागळेकर. आणि त्यांची पत्नी राधिका जागळेकर हिकासुद्धा गावातली माणसं खूप मानायची. आणि तिका गावची सगळी लोक राधी अक्का असं म्हणायची. राधी अक्काक एकूण 4 मुलं होती, ज्यात 3 मुलगे आणि 1 मुलगी होती. तिच्या मोठ्या मुलाचं नाव होतं युवराज, दुसऱ्या मुलाचं नाव होतं हर्ष, आणि तिसरं जो तिचं मुलगं होतं तिचं नाव होतं समर्थ. आणि सगळ्यात लहान होती तिची ती 1 मुलगी जिचं नाव होतं राणी. आणि त्या राणीवर राधी अक्काचं सगळ्यात जास्त जीव होतो, कारण ती त्यांची एकुलती 1 मुलगी आणि ती सगळ्यात लहान देखील होती, त्यामुळे तिच्या घरात खूप लाड व्हायचे. तर असा काहीसा त्या कुटुंब होता. पण या गोष्टीची सुरुवात झाली ऑक्टोबर महिन्यापासून. त्यावेळी त्यांच्या घरात एकदम आनंदी वातावरण होतं आणि त्यांचा सगळा काही चांगला चालला होता. पण अचानक असा काही घडला ज्याचा विचार त्यांच्या कुटुंबियापैकी कोणीच करूक नाही होतो. जेव्हा या सगळा घडला तेव्हा जागळेकर कुटुंबातल्या 3 मुलांची लग्न झाली होती. आता राहिली होती ती फक्त त्यांची 1 मुलगी म्हणजेच राणी, आणि तिचासुद्धा आता लग्नाचं वय झाला होता. ती तेव्हा 25 वर्षांची होती. पण तेव्हा झाला असा, जानेवारीचा महिना चालू होतो आणि 11 जानेवारीच्या दरम्यान त्यांचं संपूर्ण कुटुंब एका लग्नाक जाऊक निघाला. पण त्या दिवशी राणीन आपल्या बरं नाही, आपण आजारी असव असं कारण सांगून ती घरातच थांबली. आता बरं नाही म्हटल्यामुळे तिका काय घरच्यांनी आग्रह करूक नाही. तिच्या आईन तिका सांगितल्यान की तू घराकडेच आराम कर, आम्ही जाऊन येतो असं म्हणान त्यांचं संपूर्ण कुटुंब त्या लग्नाक निघान गेला. तेव्हा राणी घरात एकटीच होती. पण तेव्हा राणीच्या मनात भलतेच काहीतरी विचारिले. तिने कोणाक न सांगता एकदम ती नवरीसारखी तयार झाली आणि एकदम नटान थटान ती एका मुलासोबत पळान गेली. पण ह्या सगळ्याची कल्पना तिच्या कुटुंबाक मात्र नाही होती. पण जेव्हा तिचं कुटुंब लग्नावरसून जेव्हा घराकडे येला तेव्हा तर आपल्या संपूर्ण घरात राणीक शोधूक लागला. पण राणी काय त्यांका सापडत नाही होती. तरी तेव्हा दुपारचे 1:30 वगैरे वाजले असतील. पण ही दुपारची नेमकी गेली काय ह्यो प्रश्न आपलं त्यांका सगळ्यांका पडलो होतो. पण आपली मुलगी सापडत नाही, त्यात तिका बराव नाही होता, ज्यामुळे राधी अक्काक तर चैनच पडत नाही होती. आणि तेव्हाच्या काळी आतासारखे सगळ्यांकडे फोन वगैरे नाही होते, त्यामुळे काय कळाक मार्गव नाही. बघता बघता 10 दिवस उलटान गेले. ते राणीक शोधतच होते, पण त्यांका कायच खबर लागाक नाही. ती नेमकी खय गेली, तिचं काय झालं ह्याचं कोणाकच अत्तोपत्तो नाही होतो. पण 11व्या दिवशी मात्र त्यांच्या कानावर एक गोष्ट पडली. आणि जेव्हा त्या सगळा त्यांच्या कुटुंबाक समजला तेव्हा तर त्यांका जबरदस्त धक्कोच बसलो. आणि ती गोष्ट अशी होती की राणी एका मुलासोबत पळान गेली होती. जसं या राधी अक्काक समजला तेव्हा तर तिचा काळीजच तुटान गेला. इतकं जीवापाड तिने आपल्या मुलीवर प्रेम केल्यान तिचंसुद्धा कुटुंबावर खूप प्रेम होतं.
पण तरीसुद्धा ती असं कसं काय वागली? एकतर ती सरपंचांची पोरगी होती, त्यात तिने असं नकोता कृत्य केल्यामुळे त्यांच्या सगळ्यांची मान खाली गेली. आणि ह्यात सगळ्यात जास्त त्रास झालो तो राधी अक्काक, कारण ती त्या मुलीची आई होती आणि मुलगीच पळान गेली तर सगळ्यात पहिलो दोष ह्यो आईचोच येता. त्यामुळे तिका खूपच शरम वाटाक लागली. तिका तेव्हा गावात मान होतो, पण ह्या सगळं कृत्य मुलीन केल्यामुळे तिची शाप शर्मेन एकदम खालीच झाली होती. बाहेर कोणाक तोंड दाखवूक जागाच उरली नाही होती. पण आपल्या मुलीन ह्या सगळा केल्यामुळे तिका मुलीचं सुद्धा प्रचंड राग इलो होतो. तळ हाताच्या फोडाप्रमाणे तिने तिका जपल्या नव्हतं, पण त्या सगळ्याची किंमत तिने अशी केल्यान ज्यामुळे तिची चिडचिड पण होत होती आणि तिने त्या सगळ्याचं धसकोसुद्धा घेतलेलं होतं. पण जेव्हापासून तिची मुलगी पळान गेली त्यापासून बरोबर 15-1 दिवसांनी त्यांच्या घरात एक वाईट घटना घडली. आणि ह्यो सुद्धा जागळेकर कुटुंबासाठी जबरदस्त धक्को होतो, कारण त्यांच्याच घरातली एक महत्त्वाची व्यक्ती त्यांका सगळ्यांका सोडून गेली होती. तिचं नाव होतं राधी अक्का. तिने आपल्या खोलीत स्वतः गळपास लावून घेतलेलं होतं आणि गळपास लावून घेऊच्या आधी तिने आपल्या टेबलावर एक चिठ्ठी लिहिल्या नव्हती, जी तिच्या मोठ्या मुलाक म्हणजेच युवराजका सापडली. जेव्हा त्यांनी चिठ्ठी वाचल्यान तेव्हा त्या चिठ्ठीत लिहिलेलं होतं की मी ह्या सगळा केलंय त्यामागचं कारण म्हणजे माझी फक्त मुलगी असा. ही चिठ्ठी जेका कोणाक गावात ती चिठ्ठी फक्त त्या पोरीपर्यंत नेऊन पोचवा, म्हणजे तिका जराशी अक्कल येत आणि माका तुमका सगळ्यांका सोडून अजिबात जावचं नाही होतं. पण माझ्या त्या अवदासा पोरीमुळे मी हा पाऊल उचललंय, पण मी तिका ह्या जन्मात काय पुढल्या जन्मात सुद्धा माफ करूक शकत नाही, असा काहीसा त्या चिठ्ठीत लिहिलेलं होता. त्या सगळा वाचून घरचे तर चांगलेच गडबडले होते. मग युवराजने कसा बसा आपल्या बहिणीचा शोध काढल्यान ज्या ठिकाणी ती लग्न करून गेली होती त्या ठिकाणी त्यांनी तर पत्र पाठवल्यान. आणि जसं त्या पत्र राणीपर्यंत जाऊन पोचला आणि जेव्हा राणीनं तर पत्र वाचल्यान तेव्हा तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे असं काय घडत ह्याचं तिने विचारच करूक नाही होतो. आपल्या आईचा मृत्यू झालो, तिने आत्महत्या केल्यानं ह्या समजल्यानंतर ती ज्या अवस्थेत होती त्या सगळा सोडून ती पळत पळत आपल्या घराकडे येली. जशी ती घराकडे येता तसे सगळेजण तिच्याकडे एकटक बघूक लागले. तेवढ्यात तिचे वडील पुढे येले आणि ते तिका मनाक लागले, आता कशा केलं हय, जा काय करूचा होता ता तू करून मोकळी झालं आणि आता आमका सगळा निस्तारूचा लागता. तू तर आमका एका फटक्यात सोडून दिलं, पण तुझ्या एका चुकीमुळे आमची जवळची व्यक्ती आमका कायमची सोडून गेली. तू ऐसून निघान जा, परत तुझा तोंड दाखवू नको, आम्ही तुका कधीच माफ करूक शकत नाही. ह्या सगळं ऐकल्यानंतर राणी काय करतली तिका समजलं होतं की तिची चूकच झाली, ज्यामुळे तिका झक मारत थैसून परत आपल्या सासरी जाऊचं लागला. ती आपली नुसती रडत रडत आपल्या सासरी निघान गेली. तिका आपल्या चुकीची जाणीव झाली होती, पण आता काय फायदो, जा काय घडूचा होता त्या घडांतर गेलेला. पण आतापर्यंत जा काय घडलेला ती तर सुरुवात होती, कारण त्यानंतर पुढे जा काय घडला त्याचं तर त्या कुटुंबियांकाय गावकऱ्यांनी सुद्धा विचार करूक नाही होतो. कारण राधी अक्काच्या मृत्यूनंतर गावात असं काही वातावरण निर्माण झालं ज्यामुळे बघता बघता गावात जेवढी खायची लग्नाच्या वयात दिलेली पोरा होती किंवा पोरी होते त्यांची काय केल्या लग्नात जुळत नाही होती. म्हणजे अक्षरशः देखणे मुलीसुद्धा होते, त्यांका नकार मिळत होतो. पहिल्यांदा गावकऱ्यांनी काही एवढं विचार करूक नाही, पण हे सगळ्या गोष्टी वारंवार आणि सातत्याने घडाक लागल्यामुळे संपूर्ण गावात चर्चा होऊक लागली. पण या सगळ्याचा संबंध राधी अक्काशी असत असो काय कोणच्या डोक्यात विचार येऊक नाही. पण ह्या सगळ्या राधी अक्काच्या मृत्यूनंतरच हळूहळू घडाक लागला होता. म्हणजे तिच्या मृत्यूनंतर त्यांच्या गावात सनई चौघडे कधी वाजकत नाही. बघता बघता 1 वर्ष निघान गेला, दुसरा वर्ष चालू झाला, पण लग्न काय जुळत नाही होती. आणि त्या वर्षभरात अजून एक विचित्र प्रकार असो घडा होतो की रात्री 12-12:30 नंतर जर एखादो व्यक्ती काहीतरी बाहेर एकटो असत किंवा खळ्याबिळ्यात झोपलो असत तर तिका अधरून एका बाईच्या रडण्याचो किंवा मोठमोठ्यानं आरडण्याचो आवाज यायचो.
आणि एकदा तर एका माणसानं रात्रीच्या रस्त्यावर एक नऊवारी साडी नेसलेली आणि हातात संपूर्ण हिरवे बांगडे, केसात आंबाडो आणि पायात पैजण घातलेली बाई रस्त्यावर उभी असलेली बघितल्यान ती पण रात्रीच्या वेळेत ती अक्षरशः समोरसून त्याच्या आडवीत चालत गेली. त्या बाईक बघून त्या माणसानं तर त्या अंगच काढलं नव्हतं आणि तो अक्षरशः 2 दिवस आजारी होतो. असे काहीशे प्रकार जेव्हापासून त्यांच्या गावात घडाक लागले तेव्हापासून गावकऱ्यांका समजला की काहीतरी गावात विचित्र घडतं. एकतर लग्न कोणचीच जुळत नाही होती आणि ह्या बाईची दहशत, जी बाई कोण होती हे अजूनपर्यंत कोणाक समजत नाही होतं. सगळे म्हणायचे की हडळ इलिया हडळ, रात्रीचे कोणी बाहेर फिरा नको, कारण ती नऊवारी साडी नेसलेली बाई हळूहळू बऱ्याच लोकांका दिसाक लागली होती. कधी झाडाच्या फांदीवर, तर कधी झाडाच्या पाठी, तर कधी शेतात, अशा बऱ्याचशा ठिकाणी ती बाई लोकांका दिसायची, ज्यामुळे रात्रीची लोक अक्षरशः बाहेर पडाक सुद्धा घाबराक लागली. त्यांच्या गावात त्या हडळीची भीती पसराक लागली. म्हणून मग एक दिवशी सगळे गावकरी एकत्र येले आणि त्यांनी एका पुजाऱ्यांका विचारल्याने की ह्यो नेमको प्रकार हा काय, ही हडळ अचानक आमच्या गावात इली खैसून. ते पुजारी जवळच्या एका शहरासून येले होते. सगळ्यात आधी त्यांनी गावाची पाहणी केल्याने आणि त्यांनी सगळ्या गावकऱ्यांशी चर्चा करून नेमकं काय काय घडतं त्या सगळं विचारून घेतल्याने सगळे गावकरी हडळ असाच म्हणत होते. पण आता ही हडळ तर अशी अचानक येऊची नाही, म्हणून ते आपले विचारूक लागले की गावात असं काय घडला होता काय, खयच्या सवासनी बाईचो मृत्यू वगैरे झालेलो काय, कारण असा जर घडला तरच हडळ वगैरे बनाक शकता. पण त्यांच्या गावात राधी अक्काचो जर एक प्रकार सोडलो तर तसं कोणचं मृत्यू झालोच नाही होतो. म्हणून त्यांनी राधी अक्काचं नाव सांगितल्याने तिचंसुद्धा लग्न झालं होतं आणि तिने गळफास लावून आत्महत्या केलेली होती. ह्या सगळं ऐकल्यानंतर ते पुजारी म्हणाले, मग ही बाई तीच असा, बाकी कोण बाहेर ना येऊ शकत नाही. पण आता जवळजवळ एखादं वर्ष होऊन गेलं ती गावात वास करता, म्हणजे तिका बाहेर काढणं तसा खूपच कठीण असा. पण ह्या सगळं कळाल्यानंतर गावकऱ्यांका तर झटकोच बसलो. त्यांनी असो काही विचारच करूक नाही होतो. ते आपले म्हणायचे खैना तरी हडळ इलिया, पण ती त्यांच्याच गावातली सरपंचांची बायको म्हणजेच राधी अक्का असा, ह्यो त्यांनी कधी विचारच करूक नाही होतो. ह्या जेव्हापासून सगळ्यांका समजला तेव्हा तर सगळेजण अजूनच घाबराक लागले आणि ते पुजाऱ्यांका म्हणाक लागले की हा बघा, तिका बाहेर काढूचा कठीण असत तर असा काहीतरी करा की निदान आमच्या गावातल्या पोरापोरींची लग्न तरी होऊन दे आणि ते आपल्या संसाराक लागान दे, कारण गेली 1-1.5 वर्ष आमच्या गावात कोणची लग्नात टिकत नाहीत, सगळी लग्न मोडतात. ह्याच्यावर काहीतरी आमका उपाय देवा. तेव्हा त्या पुजाऱ्यांनी गावकऱ्यांका सांगितल्याने की सगळ्यात आधी आपल्याक त्या बाईचं श्राद्ध घालूक होया आणि श्राद्धाच्या वेळी तिका सांगाक होया की आमका माहिती आहे तुझ्यासोबत जा काय घडला तर खूप वाईटच होतं. तुझ्या मुलीच्या रागापोटी तू ह्या सगळा करतं, पण तुझ्या मुलीचं राग तू आमच्या मुलाबाळांवर कशाक काढतं, त्यांची लग्न तू कशाक मोडतं, त्यांचं असं जीवन उद्ध्वस्त करू नको. असं आपण तिच्याकडे मागणं करूया आणि तिका जा काय वया तर आपण देऊया, म्हणजे ती ह्या सगळा कदाचित सोडून देत. म्हणून मग गावकऱ्यांनी जागळेकर कुटुंबियाक त्या श्राद्धाबद्दल सांगितल्याने आणि त्यांनी सगळी परिस्थितीसुद्धा सांगितल्याने आता एवढं सगळं घडता म्हटल्यावर जागळेकर कुटुंबीयसुद्धा ह्या सगळ्याक तयार झाले. बघता बघता तो श्राद्धाचो दिवस इलो. सगळा कुटुंब ते जमला होता, सगळे गावकरीसुद्धा इले होते आणि ह्या सगळ्याची कल्पना राणीकसुद्धा दिलेली होती, ज्यामुळे राणीसुद्धा त्या श्राद्धाक उपस्थित होती. त्यावेळेस राणीन सगळ्यांच्या समवेत आपल्या आईची खूप माफी मागल्यान ती असाव म्हणाली की मी जा काय केलं ता चुकीचाच होता, मी तुमका सगळ्यांका सांगूक होया होता, पण मी तसा करूक नाही, तुमका सगळ्यांका मी फसवलं आणि ह्याची म्हाका जाणीव झाली आहे. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली, ह्या जन्मात तर तू म्हाका माफ करूक शकत नाही आणि मी माफी देण्याच्या लायकीची सुद्धा नाही आहे, पण तरीसुद्धा तू माझ्या रागापोटी गावकऱ्यांका त्रास देऊ नको, जा काय करूचा असत तर माझा कर, असं काहीसं तिने थंय सांगितल्यान आणि आपल्या कुटुंबियांची सुद्धा तिने माफी मागितल्यान आणि तो श्राद्धाचो कार्यक्रम त्या दिवशी पार पडलो. पण ह्या सगळं घडल्यानंतर जे काय प्रकार त्यांच्या गावात घडत होते
ते अचानक बंद झाले आणि गावातल्या मुलींका लग्नाचे मागणे येऊक लागले आणि बघता बघता गावात सनई चौघडे वाजाक लागले. पहिलं जेव्हा गावात लग्न झालं तेव्हा सगळ्यांका समजलं की राधी अक्कान आपलो राग सोडलेलो असा. जो शाप तिने आपल्या गावाक दिलेलो होतो तो तिने मागे घेतल्यान आणि ती कायमची निघान गेली. तेव्हापासून त्यांच्या गावात आनंदी आनंद झालो, कारण जाता जाता तिने सगळ्यांका आशीर्वाद दिल्यान. म्हणजे तेव्हापासून गावात एखाद्याचं लग्न ठरलं तर त्या कधीच तुटाक नाही आणि जेवढ्यांची लग्न झाली त्या सगळ्यांचं संसार चांगलो नांदूक लागलो. पण श्राद्धाच्या वेळेक सगळ्या गावकऱ्यांनी सांगितल्याने की आम्ही राधी अक्काची नेहमी आठवण काढू आणि वर्षासून एकदा तिची आठवणसुद्धा काढू. म्हणून संपूर्ण गाव राधी अक्काची वर्षासून एकदा आठवण काढतं आणि तिच्या नावान तिची आठवण म्हणून वाडी काढून ठेवतं. आणि या सगळ्या संपूर्ण गावातली लोक न चुकता करतात. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं गावात घडलेलो एक भयंकर अनुभव. राधी अक्काच्या शापामुळे संपूर्ण गाव एकदम कोलमडूनच पडला होता. पण ते पुजारी इले त्याने या सगळ्यावर उपाय काढल्याने आणि श्राद्ध घालून राधी अक्काक जा काय वया होता तर सगळा त्याने दिल्याने, ज्यामुळे तिने आपलो शाप मागे घेतल्यान आणि त्या गाव परत आधीसारखं व्यवस्थित झाला. तर अशी काहीशी होती आपली आजची गोष्ट, जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जर ही गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.